अहेर टाइम्स, खेड्यातील बातमी शहरापर्यंत। नागेपल्ली गावालगत असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवरून 2 गटांत हाणामारी झाली। अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेल्या एका गटाला स्मशानभूमीवर अतिक्रमण करून बस्तान मांडलेल्या दुसऱ्या गटाने रोखले असता हा वाद झाला। यात काही जण जखमी झाले असून तक्रारीवरून काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील 4 ते 5 जणांना अटक करण्यात आली आहे। ही घटना 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4च्या सुमारास घडली। नागेपल्ली येथील स्मशानभूमीच्या जागेवर काही लोकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले होते। रविवारी गावातील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थ स्मशानभूमीत गेले असता अतिक्रमण करणाऱ्यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे जोरदार वाद झाली। काही वेळातच वादाने हिंसक वळण घेतले व दोन्ही गटांत लाठ्याकाठ्यांनी हाणामारी झाली। या घटनेत अनेक जण जखमी झाले। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही जागा अनेक वर्षांपासून स्मशानभूमी म्हणून वापरली जाते। यापूर्वी 2 वेळा अतिक्रमण हटविण्यात आले होते, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे पुन्हा त्याच लोकांनी बस्तान मांडले। घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले। पोलिसांनी दोन्ही गटांत शांत करून परिस्थिती आटोक्यात आणली। त्यानंतर या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। हे विशेष। यावर अहेरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे म्हणतात, नागेपल्ली येथील घटनेतील जवळपास 9 ते 10 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। यातील 4 ते 5 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे। कारवाई पूर्ण झाल्यावर आरोपींची संख्या स्पष्ट होईल, असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले।